पुण्याजवळ आजही असं एक गाव आहे जिथे शाळेत पोहोचण्यासाठी लहान मुलांना रोज 8 किलोमीटरची पायपीट करावी लागते. हा प्रवास रोज सकाळी सुरू होतो, डोंगर दऱ्यांतून, कच्च्या रस्त्यांवरून, आणि थांबतो तो फक्त शाळेत पोचल्यावर. कारण या वाडीपर्यंत आजही साधा रस्ता सुद्धा पोचलेला नाही. घिसर गावापर्यंत रस्ता आणि एसटीची सोय आहे, पण इथून पुढे रायदंडवाडीसारख्या वाड्यांपर्यंत अजूनही रस्ता पोचलेला नाही. ही गोष्ट ऐकल्यानंतर आम्ही ठरवलं की स्वतः जाऊन हा अनुभव घ्यायचा, आणि म्हणूनच आम्ही निघालो सह्याद्रीच्या कुशीत लपलेल्या या घिसर गावाच्या दिशेने. सह्याद्रीच्या कुशीत लपलेलं एक छोटंसं गाव घिसर. पुण्यापासून साधारण 90 किलोमीटर अंतरावर असलेलं हे गाव पाबे घाट मार्गे इथपर्यंत पोहोचता येतं. आणि हा प्रवासच इतका सुंदर आहे की इथे येणं हेच एक अनुभव बनून जातं. हे ठिकाण खास त्यांच्यासाठी आहे जे गर्दीच्या ठिकाणी फोटो काढायला नाही, तर कमी लोकांनी चाललेल्या वाटा शोधायला बाहेर पडतात, जे निसर्गात स्वतःला हरवून काहीतरी नवीन सापडवायला येतात. अशा खऱ्या भटक्यांसाठी ही जागा आहे. या प्रवासात एक खास गोष्ट म्हणजे काही अंतरावर आपण धरणाच्या काठानं जातो. एका बाजूला शांत पाण्याचा विशाल पसारा आणि दुसऱ्या बाजूला उभे असलेले डोंगर. हे दृश्य इतकं मेस्मरायझिंग असतं की गाडी थांबवून काही क्षण फक्त ते बघत बसावंसं वाटतं. हळूहळू पुढे जाताना एक गोष्ट लक्षात येते की आपण जणू पुण्याच्या शेवटच्या टोकाला येऊन पोहोचलो आहोत. पुढे रस्ता नाही, फक्त डोंगर, निसर्ग आणि शांतता. आम्ही त्या मुलांसोबत चालायला सुरुवात केली, 8 किलोमीटर. पण त्यांच्या चेहऱ्यावर ना थकवा ना तक्रार, फक्त शिकायची जिद्द आणि डोळ्यांत एक वेगळीच चमक. या मुलांपैकी बरीच मुलं रायदंडवाडीतून दररोज घिसरमध्ये शाळेसाठी येतात, तर काही मुलं घिसर गावातलीच आहेत. इथे शाळा फक्त 7वी पर्यंतच आहे, आणि त्यानंतर पुढे शिकायचं असेल तर या मुलांपैकी काहींना आणखी 6 किलोमीटर दूर असलेल्या निवी गावात जावं लागतं. म्हणजे हा प्रवास इथेच थांबत नाही, तो अजून पुढेही चालू राहतो. रायदंडवाडीसारख्या काही वाड्यांमध्ये मोजकीच घरं आहेत, आणि जर कोणतीही तातडीची गरज पडली तर साध्या वाहतुकीसाठी सुद्धा या लोकांना जवळपास 8 किलोमीटर चालत यावं लागतं. इथे सार्वजनिक वाहतूक फक्त घिसरपर्यंतच उपलब्ध आहे, आणि जर ती चुकली तर पुन्हा एकदा त्या लांबच्या रस्त्यावर चालत जाण्याशिवाय दुसरा पर्याय नसतो. डोंगर उतरताना एक क्षण असा येतो की पाय आपोआप थांबतात. समोर पसरलेली शेती आणि त्या 2 डोंगरांच्या मधोमध दिसणारा एक छोटासा पूल. पण या पुलाचं खास वैशिष्ट्य म्हणजे तो डोंगरांच्या वर नाही तर खाली आहे. पावसाळ्यात पाण्याचा प्रवाह वेगळा राहावा आणि शेती सुरक्षित राहावी यासाठी अशी रचना केली आहे. आणि हाच तो मार्ग ज्यातून पुढे जाऊन रायदंडवाडी गाठावी लागते. आज आपण इथे उन्हाळ्यात आलोय, पण पावसाळ्यात हा सगळा परिसर जणू पूर्ण बदलून जातो. हिरवळ, धुकं आणि डोंगरांमधून वाहणारं पाणी, हा सगळा भाग इतका सुंदर दिसतो की शब्द कमी पडतात. काही ठिकाणं अशी असतात ज्यांची तुलना कशाशीच करता येत नाही, फक्त अनुभवावी लागतात.
मध्ये मध्ये वाहणारं थंडगार पाणी, रानातला कोडवा आणि अजूनही तसंच टिकून असलेलं साधं जीवन. खुल्या माळ रानात, शेतांमध्ये आणि गावाभोवती सगळीकडे एक खूप वेगळी गोष्ट दिसते. शेतातलं पीक कापून झाल्यानंतर ते झाडांवर रचून ठेवलेलं असतं. जनावरं आणि उंदीर पिकाचं नुकसान करू नयेत म्हणून निसर्गाशी जुळून घेतलेली ही एक अनोखी पद्धत. आणि हे सगळं बघताना एक वेगळीच भावना मनात येते. इतकं सुंदर, इतकं शांत की काही क्षणासाठी वाटतं आपण एखाद्या चित्रपटाच्या सेटवर आलोय का काय. पण हे सगळं खरंय, अगदी आपल्या आसपासचं. गिसर गावात सध्या एक देवीचं मंदिर व्यवस्थित अवस्थेत आहे, पण त्याच्या आसपासच उघड्या मोकळ्या जागेत एक प्राचीन शिवलिंगही दिसतं, ज्यावर कोणतंच संरक्षण नाही. किती जुनं असेल, इथे कोण कोण आलं असेल याचा काहीच ठोस मागोवा नाही. आणि कदाचित हीच गोष्ट सगळ्यात जास्त विचार करायला लावते. अशा ठिकाणी उभं राहिल्यावर जाणवतं की आपल्या इतिहासाचा एक भाग अजूनही निसर्गात शांतपणे दडलेला आहे, ज्याची ओळखही अनेकांना नाही. आणि कदाचित म्हणूनच अशा वारशाबद्दल जागरूक होणं आणि जे शक्य आहे ते जपण्याचा प्रयत्न करणं ही आपली जबाबदारी आहे. कारण वेळेत लक्ष दिलं नाही तर हे सगळं हळूहळू हरवून जाईल. इथले शेतकरी, त्यांचा साधा दिनक्रम, सकाळपासून सुरू होणारं काम आणि संध्याकाळी मिळणारं समाधान, यात कोणतीही घाई नाही, कोणताही दिखावा नाही, पण तरीही आयुष्य जगण्याची एक वेगळीच श्रीमंती आहे. आणि कदाचित म्हणूनच इथल्या लोकांच्या चेहऱ्यावर एक वेगळीच शांतता दिसते. आणि तेव्हाच मनात एक विचार येतो. पुण्याजवळ इतक्या सुंदर अनटच्ड जागा आहेत ज्या आपण अजून एक्सप्लोरच केलेल्या नाहीत. आणि हे सगळं अनुभवताना पुन्हा एकदा त्या मुलांची आठवण येते, जे रोज हा सगळा प्रवास पार करून शाळेत पोहोचतात. आज हे गाव अजूनही खूप कमी लोकांना माहीत आहे. त्यामुळे इथे कोणतीही हॉटेल्स किंवा कॅफे नाहीत. त्यामुळे इथे येताना स्वतःचं खाणं पिणं घेऊन येणं योग्य. आणि सगळ्यात महत्त्वाचं, अशा ठिकाणी फिरताना कचरा न टाकणं ही आपली जबाबदारी आहे. कारण हीच ठिकाणं त्यांच्या नैसर्गिक सौंदर्यासाठी ओळखली जातात. काही ठिकाणं आपल्याला फक्त दिसत नाहीत, ती आपल्याला बदलून टाकतात. आणि कदाचित म्हणूनच या मुलांकडून शिकण्यासारखं खूप काही आहे. फक्त पुस्तकातलं नाही, तर आयुष्यात जगण्याचं. पाण्याचा प्रॉब्लेम आहे काय इथं? पाणी आहे ना तिथं, विहिरीला विहिरीला पाणी आहे. तिकडे विहीर आहे, तिथं पाणी येतं नळाला. मग तुमचे मित्रमंडळ तुमच्या वयाचं कोण आहे का नाही? आहेत ना, मग ते सगळे नाही आहेत काय? याच्यात सर यायचं इथं काही घ्यायचं, दोघं तिघं आहेत इथं. बाकीचे पुण्याला येतं, मुंबईला येतं. पण इथेच बरं असेल मोकळं. हा, हे हवं ते आपल्याला यायचं बरं वाटतं. मी मुंबईला 30 वर्ष होतो. अरे बापरे. ह्या गिरणी बंद झाल्या ना, कपड्याच्या गिरणी, तेव्हा मी सोडले निघला. पण हेच चांगले, हवा चांगली आहे, शुद्ध हे आहे. नाही, हे बा शेतीवाडीत मुलगा आहे असा आहे जशीनचा, तो शेती बिती करतो. एक सून आहे, एक मुंबई पुण्याला आहे, एक मुलगा. हे चांगलं आहे आपलं. चांगले चांगले. बैल चालत नसताना लावताना चालना ना त्याच्या म्हणजे पोटाला तेच गेले, घालायचं. पोटाला. मग त्याला हानीत राहायचं. त्या चार चिऱ्या हात अडकवायची बनवायचे. त्याच्या मानत आणि उसरवायचं घर फिरवायचं म्हणजे मग ते आपण- जे बैल चालण्यासाठी हा बैल झाल्याचा. तुमचं गाव कोणचं? आम्ही पुण्यावरून आलो. पुण्याहून आलो. आता प्रत्येक काहीतरी त्यांचं चांगलं असेल का? आवा, त्यांचं आपलं बोलणं आपल्या आहे ते आपल्याला पटतंय. आ, आमचं प्रॉपर गाव इथलं बोरचं आहे ना सर. होय. हा.
नसरापूर. होय इकडे मग दवाखाना वगैरे कशी काय सोय सुविधा नाही गेल्याशिवाय काय नाही. काय नाही का फक्त बेलगाव डायरेक्ट. आणि एस टी येते ना इकडं. हे स्थिती घेते वेगळ्याची दिवशी. इथे स्टॉप आहे का एस टीचा? हां एस टी किती वेळा येते? सकाळी आणि दुपारी 2 टाइम. आता येईल ना. आता ना होती मुक्कामी बोर्ड डेपोची बंद केली आम्ही सिटी नसलं कशा बरं. शाळा वगैरे पोरांना कशी काय? आहे इथेच आहे गावात हे किती वेळपर्यंत आहे? 7 चला येऊ का हो हा. आता परत चालतात जेवढा लागूनच आपलं घर आहे. हा इथे का? हो जेवढा शेजारी बरं. दुकान बिकान आहे घरी गिराणी शेजारी. हा पुण्याच्या इतक्या जवळ असलेल्या अशा सुंदर आणि कमी लोकांना माहीत असलेल्या ठिकाणांची भटकंती आम्ही तुम्हाला आमच्या आवर पुणे सिटी चॅनलवर दाखवत राहणार आहोत. त्यामुळे आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मिलते हैं फिर से.